नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचे, वृषाली होनराज SCF या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. आज गट क चा पेपर झाला तो 2024 चा आपला आहे. ओके, पेपर मित्रांनो खूप छान होता. म्हणजे ऍज सच आपण जर का प्रामाणिक मेहनत केलेली असेल तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये यश आहे. आणि एक गोष्ट प्रामुख्याने मला जी जाणवली ते म्हणजे ज्याचा PYQ वर होल्ड आहे ना त्याने आजची बाजू मारलेली आहे. ज्याने PYQ चे लाडू अगदी मनापासून खाल्ले त्याला आज नक्कीच फायदा झालेला असणार आहे. आपल्या PYQ च्या बॅचेस असतात बाळांनो, तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थी तुम्ही असणार आहेत तर तुम्हाला लक्षात आलेली असेल. आताची जी संभाव्य उत्तर तालिका आहे बघा, लक्षात घ्या, मी इथे विश्लेषण करत नाहीये, आपण उत्तर काय असू शकतात ह्याच्याबद्दल चर्चा करूया. मी एक दिवसासाठी तुम्हाला एक रिव्हिजन बॅच बघा फ्री दिलेली होती, तर त्या रिव्हिजन बॅच मधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का की 14 प्रश्न ऑलमोस्ट कव्हर झालेले, एकच प्रश्न जो आहे तो कव्हर झालेला नाही. पण ठीक आहे, म्हणजे आता जर का राज्यसेवा मेन्सच्या बॅचचे एखादा विद्यार्थी असेल तर तिकडे मी ती केस एक्सप्लेन केलेली होती, मूलभूत हक्काशी रिलेटेड ती केस होती आणि त्या केस बद्दल इथे बघा प्रश्न विचारण्यात आलेला होता. समजलं? सो आता जास्त वेळ तुमचा वाया न घालवता प्रश्नाकडे वळूया लगेचच. बघा, भारतीय संविधानाच्या कलम 165 म्हटलं की एकच उत्तर येतं, महाधिवक्ता. पण आता वाचून घेऊया. राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार, उत्तर येणारे महाधिवक्ता. कायदेशीर सल्लागार, वरती महान्यायवादी म्हणजे केंद्रामध्ये आणि इकडे येणारे महाधिवक्ता. ओके, नेक्स्ट बघा, 73व्या घटना दुरुस्तींनी भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला. बरोबर आहे. आणि काय झालं, 74व्या घटना दुरुस्तीने 9 समाविष्ट झाला. आता बरेचसे विद्यार्थी थोडेसे कन्फ्युज, जे नवीन असतील तर 9 हा जो होता, म्हणजे बरेच लोक 9 पंचायत राज समजतात आणि 9 शहरी समजतात. तसं नाहीये. 9 हा सहकारी सोसायट्यांसंदर्भात आहे. बरोबर आहे. मग 9 हा कधी झालेला आहे, 97व्या घटना दुरुस्तीने झालेला आहे. ओके, म्हणजे प्रथमदर्शनी कन्फ्युजन मुद्दा दूर करण्यासाठी विचारलंय काय, कोणती विधाने बरोबर आहेत, तर उत्तर येणारे अ आणि ब ही दोन्हीही विधाने बरोबर आहेत. लक्षात आलं? नेक्स्ट बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्येतर म्हणजे मुख्य सोडून इतर, पहिली ही गोष्ट, मुख्य सोडून इतर. 1 तासाच्या प्रेशरमध्ये असे शब्द आले की थोडेसे कन्फ्युजन असतात. आय डू अंडरस्टँड. ओके, लक्षात घ्या. वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव साध्या बहुमताने झाला पाहिजे. साध्या बहुमताने कुठे केली अशी तरतूद? ही केलेली आहे आर्टिकल नंबर 124(1) मध्ये ही तरतूद केलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? ओके, राष्ट्रपतींच्या संदर्भात. आता हा प्रश्न मराठीत बघायला गेलं तर मला थोडस हे झालं. आता का ते बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेलं आहे बाळांनो. आणि इंग्लिशमध्ये जर का बघितलं तर क्वालिफिकेशन हा शब्द आलेला आहे. म्हणजे इथे ऍक्च्युली आपल्याला एक्सपेक्टेड शब्द होता पात्रता. क्वालिफिकेशन इंग्लिश मधून आलेला आहे. तर अशा गोष्टीमुळे, म्हणजे ह्या छोट्याशा गोष्टीसाठी ओके, पदाची तरतूद असं नाही आलेलं आहे. इंग्लिश मध्ये वाचा, तिथे क्वालिफिकेशन हा शब्द आलेला आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि राष्ट्रपतींनी राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येते. ह्या एकाच कारणावरून त्यांना पदावरून दूर करता येते अशी तरतूद आर्टिकल नंबर 61 मध्ये केलेली आहे. त्यामुळे कोणते विधान बरोबर आहे, तर अ आणि ब ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इज दॅट क्लिअर? बघा, नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर BR आंबेडकरांनी कोणत्या कलमाला हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे? डोळे झाकपणे 0 मिनिटात 5 ते 10 सेकंदाचा प्रश्न होता. कलम क्रमांक 32. नेक्स्ट बघा, काय आहे, तर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. ओके, सामान्य व्यक्तीला डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात जाता येतं, म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी याला घटनेचा हृदय आणि आत्मा म्हटलेलं होतं. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? आता इथे पण एक गोष्ट लक्षात घ्या, काय झालेलं आहे, विधानसभेची असंच तरतूद नाहीये. आता बघा, एक गंमत सांगते, काय आहे, तर आर्टिकल नंबर 168 आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय, विधानमंडळाची तरतूद. राज्यासाठी विधान मंडळ असेल
राज्यासाठी. आता विधानमंडळ म्हटलं की त्याच्यामध्ये लोकसभा विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आलंय. मग 169 मध्ये काय आहे तर राज्यांमध्ये विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करणे. मग आता येते की कलम 170. आता हे दोन्ही पर्याय नाहीयेत म्हणजे दुसऱ्याचा तर काय अर्थात संबंधच नव्हता पण 168 विचारले काय बघा विधानसभेची तरतूद विचारली म्हणून उत्तर 170 येणार आहे. का कारण इथे दिलेली आहे विधानसभेची रचना. ओके म्हणजे ऍक्च्युली थोडंसं मला असं वाटतं की लँग्वेज थोडी वर खाली असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे बट इट्स ओके. थोडंसं केअरफुली वाचलं ना म्हणजे पॉलिटीचे 15 प्रश्न हे तुम्ही निव्वळ 8 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकता एवढं होतं. 8 मिनिटं मी तुम्हाला जास्त सांगते त्याच्या आतच व्हायला पाहिजे होते. ठीक आहे मग 170 मध्ये विधानसभेची रचना आहे. इथे 171 मध्ये विधान परिषदेची रचना आहे. बघा विधान परिषदेची रचना दिलेली आहे. कलम क्रमांक 172 मध्ये विधान मंडळाचा कालावधी दिलेला आहे. विधानमंडळ लक्षात घ्या. ओके आणि इथे काय दिले 73 मध्ये तर सदस्यांची पात्रता. कोणते सदस्य तर विधानमंडळाचे म्हणजे जे आमदार म्हणून निवडून येणार आहे त्यांची पात्रता काय असेल हे इथे देण्यात आले. ठीक आहे इज इट क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणती अनुसूची केंद्र राज्यांमधील अधिकाराच्या विभाजनाशी संबंधित आहे. डोळे झाकपणे आपलं उत्तर येतं 7वी. बरोबर आहे. केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची. लक्षात येते. 5वी काय आहे आदिवासी क्षेत्राचे प्रशासन. मग त्याच्यातले 4 राज्य वगळले. मग ते 4 राज्य जे वगळलेले आहेत ते कुठे आले अनुसूची 6 आणि 8वी मध्ये काय दिले आपल्या प्रादेशिक भाषा. ओके ह्याच्याबद्दलची तरतूद करण्यात आलेली. ओके नेक्स्ट बघा. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद आहे तर राखीव जागांची तरतूद ही कुठे केलेली आहे कलम क्रमांक 243D मध्ये आणि त्याद्वारे पंचायतींमध्ये महिलांना 1/3 जागांचं आरक्षण इथे तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. संघराज्यीय वैशिष्ट्यांमध्ये समावेश होत नाही. काय म्हटलंय संघराज्य वैशिष्ट्य. बघा आपले भारतीय संघराज्य वैशिष्ट्य आणि एकात्म वैशिष्ट्य असे 2 घटक आहेत. लक्षात येते असे 2 घटक आहेत. बघा अखिल भारतीय सेवा अखिल भारतीय म्हणजे संपूर्ण भारतासाठी एक हे काय झालं संघराज्य वैशिष्ट्य झालं. का एकात्म वैशिष्ट्य झालं. एकेरी न्याय व्यवस्था एकात्म झालं. मग संघराज्य वैशिष्ट्य हे एकात्म मध्ये झालं. मग संघराज्य वैशिष्ट्य ही 2 आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि अधिकारांची विभागणी. ए आणि बी उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. क्लिअर उत्तर काय ना पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे आता तुम्हाला गंमत वाटेल हा प्रश्न राज्यसेवा 2018-19 मधल्या हा प्रश्न जशाला तसा रिपीट झालेला आहे. राज्यसेवा PYQ 18-19 मधले चेक करा त्याच्यामध्ये हा प्रश्न असाच्या असा उचलून इकडे आलेला आहे. बघा प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्या कायद्याने तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश 5 वर्षापर्यंत तिचं अस्तित्व राहील. कधी तर हा कॉमन सेन्सचा प्रश्न होता. निवडणूक नाही निवडणुकीचा निकाल नाही. ज्या वेळेस नवीन निवडून आलेल्या सदस्यांचा पहिली बैठक होते त्या बैठकीपासून त्याचा कालावधी काउंट केला जातो. ओके तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीनंतर करिता नियत केलेल्या दिनांकापासून असं त्याचं उत्तर येणार. ओके नेक्स्ट बघा. हाच प्रश्न जो होता हा मी राज्यसेवा मेन्सची जी बॅच आहे याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला होता. बघा युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण कोणत्या बाबीशी संबंधित आहे 1988-89 आय थिंक 89 त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना मेडिकल सुविधा आरोग्य संबंधित निगा म्हणजे मेडिकल केअर मिळावं ह्याच्यासाठी तो राईट टू काय म्हणतात त्याला आपला 21व जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये त्याच्यात याची समाविष्ट करण्यासाठी हे झालेलं होतं. म्हणून वैद्यकीय निगा हा मुद्दा इथे येतो. मेडिकल एड किंवा मेडिकल केअर ते मिळावी आणि तो मूलभूत हक्क आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून कलम क्रमांक 21 शी संबंधित इथे चर्चा झालेली होती. नेक्स्ट बघा. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते म्हटलंय. लॉरेन्स होते अलेक्झांडर होते क्रिप्स होते. सर विल्यम वूड नव्हते. वूड कोण वुड्सचा खलिता आठवतं का 1833 काय झालं होतं त्यांनी शिक्षण वुड्सच्या खलितानुसार भारतीय शिक्षण पद्धती इतिहासाचा पाठ आहे थोडासा त्याच्याशी संबंधित हा प्रश्न
आलाय. बघा, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती, 7वी घटना दुरुस्ती 1956 ह्याच्यानुसार ही घटना घडलेली होती. नेक्स्ट बघा, आता बघा कलम, आम्ही नेहमी सगळे शिक्षक एक गोष्ट ठाकून सांगतो, कलम क्रमांक 12 ते 51 मूळ जबानी पाहिजे, पाठच पाहिजे. ओके नाही. मग त्याच्यानुसार बघा, आता मला काय झालं माहितीये, कलम क्रमांक 17 मला कन्फर्म होतं अस्पृश्यता, म्हणून मी पहिले तिकडेच गेली. लक्षात आलं. डी चं उत्तर 3. मग ए बघा काय आहे, कायद्यासमोर समानता, कायद्याचे समान रक्षण. बरोबर. कलम क्रमांक 15 राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणाने भेदभाव करणार नाही. आणि कलम क्रमांक 16 नियुक्ती, आरक्षण, सॉरी सरकारी नोकरीमध्ये नोकरीची संधी. ओके, सरकारी सेवांमध्ये नोकरीची संधी. त्यामुळे हा प्रश्न इकडे आलेला आहे. आणि नेक्स्ट बघा, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीने झालेला आहे. म्हणजे बेसिक एवढा पेपर त्यातला सोपा चांगला होता. मला अशी अपेक्षा आहे तुम्हालाही छान गेला असेल. तर बघा खाली तुम्हाला माझा संपर्क क्रमांक दिसत आहे, तुम्हाला परत माझं ऍप जे आहे आपलं ते पण तुम्हाला दिसत आहे. तर ज्या लोकांना एक्सप्रेशन आवडलं असेल, पॉलिटी संदर्भात किंवा मेंटरशिप असेल, तुम्हाला अभ्यास कसा करायचा ह्याच्याबद्दल कन्फ्युजन असेल, आता पुढे काय डिसिजन घेऊ, माझा स्कोर एवढा होतोय, आपल्याला काय करायला पाहिजे, असे काही प्रश्न असतील तर रेंगाळत बसू नका, कॉल करा, आपण डिस्कस करू आणि त्याच्यावरती नक्कीच मार्ग शोधून काढू. ठीक आहे. अभ्यास केलात, खूप अभ्यास केलात, छान गेला आजचा दिवस. आता रिलॅक्स मध्ये काढा आणि आयोगाच्या उत्तर तालिकेची आपण वाट बघूया. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय, टेक केअर, जय हिंद.